नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभाग भरती 2024 प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 TCS आणि IBPS पॅटर्ननुसार आपण 30 प्रश्न मराठी व्याकरणचे यामध्ये घेणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कामसू हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, माझा चष्मा आण यातील आण कोणते क्रियापद आहे? माझा चष्मा आण यातील कोणते क्रियापद आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आज्ञार्थी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, तगाई या शब्द समूहातून काय स्पष्ट होते? तगाई या शब्द समूहातून काय स्पष्ट होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय कर्ज, त्यांना आपण तगाई असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 3400 मराठी भाषेमध्ये व्यंजने आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे? महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ हे कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नाशिक या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, वनधन योजना हा डॅश यांचा उपक्रम आहे. वनधन योजना हा डॅश यांचा उपक्रम आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आदिवासी कल्याण मंत्रालय यांचा हा उपक्रम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, परवानगीशिवाय आत येऊ नये यामधील वाक्यप्रचार ओळखायचा आहे. परवानगीशिवाय आत येऊ नये यामधील आपल्याला वाक्यप्रचार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आज्ञार्थी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, मारुतीची शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे? मारुतीची शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लांबत जाणारे काम हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, भारुड हा रचना प्रकार कुणी रूढ केलेला आहे? भारुड हा रचना प्रकार कुणी रूढ केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संत एकनाथ यांनी भारुड हा रचना प्रकार रूढ केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, सावळाच रंग तुझा पावसाळे नभापरी यातील अलंकार ओळखायचा आहे. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उपमा अलंकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करायचा आहे. मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ आपल्याला करायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मी सिनेमा पाहत असेल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बायनाबाई चौधरी यांना खानदेशाची कवयित्री म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पटकन हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडायचा आहे. उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपला पर्यायातून निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अवघड काम करावयास सांगणे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, औद्योगिक शब्दाची विभक्ती ओळखा. पावसात भिजू नका. काय? पावसात भिजू नका. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सप्तमी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, खालपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलत नाही? खालपैकी कोणते सर्वनाम हे लिंगानुसार बदलत नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मी काय हे सर्वनाम हे लिंगानुसार बदलत नाही. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, मुलाने पुस्तकावर रेघोट्या मारल्या या वाक्यातील कर्म आपल्याला ओळखायचे आहे. मुलाने पुस्तकावर रेघोट्या मारल्या यातील आपला कर्म ओळखायचे आहे.
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुस्तक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, विभक्ती ओळखा. विद्यार्थ्यांनो, विभक्ती ओळखायची आहे विद्यार्थ्यांनो. काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संबोधन. काय? संबोधन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, मोहाच्या झाडाच्या डॅडासपासून गावठी दारू बनते. मोहाच्या झाडाच्या डॅडासपासून गावठी दारू बनते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फुलापासूनही गावठी दारू बनते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, वरण भात या शब्दाचे लिंग कोणते आहे? वरण भात या शब्दाचे लिंग कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुल्लिंग. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, तो बैल बांधतो हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे? तो बैल बांधतो हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्तरी प्रयोगातील वाक्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संयोग चिन्ह वापरतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयन्वी अवयव आहे? किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयन्वी अवयव आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विकल्प बोधक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, मरणात खरोखरच जग असते या वाक्यातील कोणता अलंकार आहे? मरणात खरोखरच जग असते या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विरोधाभास अलंकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. जग सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यातील काळ आपल्याला खालीलपैकी सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वर्तमान काळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, पीत क्रांती पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? पीत क्रांती पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तेलबिया उत्पादन याच्याशी संबंधित म्हणजे पीत क्रांती आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय आहे? जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वाटेल ते बोलणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुरेल. काय? सुरेल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, वडाची साल पिपळाला या म्हणीचा योग्य पर्याय निवडायचा आहे. वडाची साल पिपळाला या म्हणीचा योग्य पर्याय अर्थ आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, पाऊस आला तरी सहल जाणार या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे. पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा आपला अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संकेतार्थी. काय? संकेतार्थी. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे मराठी व्याकरणचे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.